हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे इथे सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, आजचा आपला विषय गार्डनिंगचा नसून आजचा आपला विषय आहे ट्रॅव्हलिंगचा। सो तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला ट्रॅव्हल पॉइंट हा कुठला आहे। आपण निघालो होतो ते पुण्यावरून पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताचे संभाजीनगरला भेट देण्यासाठी। सो संभाजीनगरमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या असलेले जे अजिंठा, वेरूळ, कृष्णेश्वर मंदिर, त्यानंतर दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा अशा सर्वच ठिकाणी आपण भेट देणार होतो। सो आपला हा आता पहिलाच व्लॉग आहे आणि यानंतर मी प्रत्येक व्लॉग मध्ये तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत। आता आपण आलेलो होतो ते समृद्धी महामार्गावरून आणि या महामार्गाने आपण थेट संभाजीनगरला पोहोचणार होतो। सो जर आपल्याला संभाजीनगरला भेट द्यायची असेल तर त्यातील सर्वात सुंदर हंगाम म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्यातला। त्यात सुंदर आकाश आणि थंड तापमानामुळे सुट्ट्या या उत्तम प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी घालविता येत असतात। पुणे ते संभाजीनगरचे अंतर सुमारे 236 किलोमीटरचे आहे आणि एकंदरीत प्रवासाला लागणारा वेळ जवळपास 6 तासाचा आहे। पुण्याहून निघाल्यानंतर कोपरगाव पासून पुढे पुणे ते औरंगाबाद किंवा संभाजीनगरचा हा द्रुतगती महामार्ग हा एक्सप्रेसवे अतिशय आरामदायी आणि प्रवासाचा वेळ हा कमी करणारा आहे। या ठिकाणी जे रूल्स आहेत किंवा ज्या लेन दिलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केला सो आपला प्रवास हा अतिशय आरामदायी आणि व्यवस्थित होत असतो। मंडळी, प्रवास केल्यानंतर आपला पुढचा टप्पा असतो तो आपण कुठे मुक्काम करायचा। सो आम्ही वेरूळ या ठिकाणी थांबलेलो होतो। जर तुम्ही देखील तुम्हाला कुठे मुक्काम करायचा असेल तर हॉटेल्स वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात, पण पर्यटकांसाठी आपल्या राज्य सरकारने खूप छान अशी सोय सुविधा करून दिलेली आहे। वेरूळ लेणीला येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि कृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी त्यांच्या मुक्कामी राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने म्हणजेच MTDC राष्ट्रकूट पर्यटक निवास उभारले गेलेले आहेत। या पर्यटक निवासामध्ये 20 रूम व 1 रेस्टॉरंट आहे। सो हे होतं यांचं रिसेप्शनचा एरिया आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा मिळावी यांच्यासाठीच आधुनिक सोयी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या होत्या। सो त्याच उद्देशाने राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलेला होता त्यामुळे राज्यातील पर्यटनाला देखील निश्चित चालना मिळणार आहे। सो आमचा पुणे ते संभाजीनगरचा 6 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही वेरूळ या ठिकाणी पोहोचलो। आम्ही सकाळी 6 वाजता पुण्यावरून निघालो होतो आणि 12 वाजेपर्यंत वेरूळ येथे पोहोचलेलो होतो। त्यानंतर MTDCला आमचं बुकिंग झालेलं होतं। 2100 रुपये चार्ज होता ह्या रूमचा आणि यामध्ये AC रूम, गरम पाणी वगैरे ह्या सर्व फॅसिलिटी देखील दिलेल्या होत्या। प्रशस्त असा छान रूम होता। यामध्ये AC, नॉन AC देखील आहेत आणि या ठिकाणी आम्ही 2 चिल्ड्रन आणि 3 अडल्ट असं 5 लोकांसाठी आम्हाला हा रूम दिलेला होता। एकंदरीत MTDC बद्दल रिव्ह्यू द्यायचे म्हटले तर याला 10 पैकी 10 द्यायला देखील काही अडचण नाही आहे, कारण की अतिशय स्वच्छता, सुंदर आणि प्रशस्त निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं वातावरणामध्ये 2100 रुपये तुम्ही जरी चार्ज केले तर ते वावगे ठरणार नाही, कारण की हॉटेलला देखील अशा सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये रेट भरपूर वाढलेले असतात आणि त्या मानाने अशा सोयी सुविधा नसतात। त्या ठिकाणी तुम्ही यापेक्षा डबल चार्ज करत 5 ते 6000 रुपये 1 नाईट स्टेचा घेत असता। सो या ठिकाणी 2100 रुपयामध्ये AC रूम हा एक बेटर असा ऑप्शन आहे। सो जर तुम्ही देखील अशा प्रकारे कृष्णेश्वर मंदिरामध्ये किंवा जर तुम्हाला लेण्यांना भेट द्यायला यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी नक्कीच बुकिंग करून या ठिकाणी स्टे करू शकतात। सो अशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो ते दौलताबाद किल्ल्याकडे। मंडळी, जर तुम्हाला दौलताबाद किल्ल्यापर्यंत पोहोचायचे असेल तर त्यातली मी ऑप्शन सांगत आहे। जर तुम्ही नगर दिशेने येत असाल तर तुम्ही पुणे नगर या महामार्गावरून देखील येऊ शकतात। जर तुम्ही संभाजीनगरकडून येत असाल तर तुम्ही संभाजीनगर ते नगर या महामार्गावरून येऊ शकता। सो महामार्गावरील सोनारी लेल नाका पार करून दौलताबाद महामार्गावर वळून दौलताबाद हा या रोडवर यायचं आहे आणि रस्त्यावरून पुढे गेल्यावर तुम्हाला हा किल्ला दिसू लागत असतो। बस, ट्रेन, औरंगाबाद आणि नगर या ठिकाणाहून दौलताबाद किल्ल्यासाठी भरपूर असे बसेस जात असतात। सो तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी प्रवास निवडू शकता। आता आपण पोहोचलो होतो ते दौलताबाद किल्ल्यावर। चला तर मग दौलताबाद विषयी थोडी माहिती जाणून घेऊया।
दौलताबाद किल्ला हा एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखला जायचा। हा 12व्या शतकातील एक भव्य असा किल्ला आहे। दौलताबाद किल्ला हा उत्कृष्ट वास्तुकलेने बांधला गेलेला आणि मध्ययुगीन काळात सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक होता। 200 मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेल्या किल्ल्याचा बचाव हा खंदक आणि हिम नद्यांनी केलेला होता। तर आजूबाजूच्या सर्वात जटिल आणि गुंतागुंतीच्या संरक्षण यंत्रणेचाही या ठिकाणी वापर केला गेलेला होता। तटबंदींमध्ये देखील बुरुजासह 3 भौतिक भिंती होत्या। सो आता या ठिकाणी सर्वात बेसमेंटला अशा प्रकारे या ठिकाणी तोफा ठेवल्या गेलेल्या आहेत। आम्ही ज्या दिवशी किल्ल्याला भेट दिली त्या दिवशी किल्ल्यावर भरपूर अशी गर्दी होती। त्या दिवशी वारकरी संप्रदायांच्या देखील त्या ठिकाणी 3 ते 4 गाड्या आलेल्या होत्या, म्हणजे त्यांची देखील त्या दिवशी सहल होती की काय ते मला माहित नाही, पण ते वारकरी संप्रदाय देखील तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात होते। त्यानंतर जे शाळांच्या सहली असतात त्या देखील 5 ते 6 वेगवेगळ्या ठिकाणाहून सहली आलेल्या होत्या, म्हणून किल्ल्यावर त्या दिवशी भरपूर अशी गर्दी झालेली होती। सो सर्वात प्रथम आपल्याला अशा प्रकारे किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर तोफ ह्या पाहायला भेटतात, कारण की या ठिकाणी त्यांनी संपूर्ण तोफ ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा किल्ला अतिशय गुंतागुंतीचा मानला गेलेला होता आणि या ठिकाणी फेक दरवाजे देखील भरपूर होते। सो किल्ल्याच्या आत जाण्यासाठी एकच महत्त्वाचे प्रवेशद्वार या ठिकाणी बनविण्यात आलेले होते आणि जवळपास 55 ते 56 दरवाजे जे होते ते फेक असे बनविण्यात आलेले होते। किल्ल्याच्या डाव्या बाजूला खोटे दरवाजे डिझाईन करण्यात आलेले होते, पण खरे दरवाजे हे उजव्या बाजूला होते। हल्लेखोर सैन्याला गोंधळात टाकण्यासाठी हे सर्व करण्यात आलेलं होतं। त्यानंतर किल्ल्यात यादवकालीन दगडी गुहा देखील आहे। त्यानंतर सरस्वती बावडी आहे, जी मुख्य प्रवेशद्वाराजवळच एक पायरी विहीर देखील आहे। तसेच या ठिकाणी हाती हौद किंवा एलिफंट टँक, ज्या ठिकाणी सुमारे 10,000 घनमीटर क्षमतेची प्रचंड पाण्याची या ठिकाणी टाकी आहे, ज्यामध्ये 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा याचा विस्तीर्ण असा जलाशय आहे। सो या ठिकाणी पाण्याच्या देखील वेगवेगळ्या तळी होत्या। दौलताबाद किल्ल्यात अनेक पाण्याच्या तळी आहेत, ज्यातून किल्ल्यात राहणाऱ्या लोकांना पाणी मिळत असे। तसेच ही तळी किल्ल्याची अभेद्यता वाढविण्यासाठी देखील मदत करत होती। या व्यतिरिक्त किल्ल्यात अनेक मंदिरं, मशिदी आणि ऐतिहासिक स्थळे देखील आहेत। राष्ट्रकूट राष्ट्रातील श्री वल्लभ याने इसवी सन 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला। भारतातील इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीतच उभा असल्यामुळे दक्षिणेचा इतिहास त्याला फार महत्त्व आहे। किल्ल्याला डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीची खोल पाण्याने भरलेले देखील खंदक होते। खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा तासून काढलेला असा हा किल्ला होता। यावर सापालाही वर चढून जाणे शक्य नव्हते। त्यानंतर किल्ल्यावर भारत माता मंदिर आहे। संकुलात असलेले मंदिर हे किल्ल्यावरील सर्वात जुन्या वस्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते आणि त्यात मशिदीची देखील मांडणी आहे। स्वातंत्र्यानंतर त्यात भारत मातेचा पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे। महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला उजव्या बाजूस चांद मिनार हा मनोरा दिसत असतो। राजा रामदेव धान्य व दारू गोळा ठेवत असलेला काळा कोट पाहण्यासारखा आहे। यास धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती, त्यामुळे तिथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेलेली होती आणि भुकेल्या पोटी मराठी फौजेचा या ठिकाणी पराभव झाला होता। तसेच दक्षिण अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल हे दौलताबाद किल्ल्यावरच टाकले होते। यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इसवी सन 1318 मध्ये हरपाड देवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला होता। देवगिरी किल्ल्यावर मेंढा तोफ ठेवण्यात आलेली आहेत। याच भागात किल्ले शिकन नावाची ही एक तोफ आहे। ही तोफ पंचधातूची आहे आणि या तोफेला मेंढा तोफ असेही म्हणतात। 4ही दिशांना फिरू शकणाऱ्या या तोफेला मागच्या बाजूला मेंढ्याचे तोंड आहे, त्यामुळे या तोफेला मेंढा तोफ म्हणून नाव पडले। मुस्लिम शासक हिला
तोफ किला शिकन म्हणजेच किल्ला तोडणारी तोफ म्हणतात। या तोफेवर 2 उल्लेख आहेत, संपूर्ण खिताबासहित एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहम्मद हुसेन अमला ए अरब असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। तसंच मेंढा तोफेचं वजन जवळपास 14 टन असे आहे। सो अशी ही या ठिकाणी मेंढा तोफ ठेवण्यात आलेली आहे। घुसखोरांना किल्ल्यात गोंधळात टाकण्यासाठी आणि पकडण्यासाठी त्यात वळण असलेला अंधारी रस्ता, त्यानंतर दौलताबाद किल्ल्याची तटबंदी ही खूप गुंतागुंतीची आहे। ती अनेक वळणांनी बनवलेली होती, त्यामुळे शत्रूला प्रवेश करणे खूप कठीण होते। त्यानंतर या किल्ल्याच्या हत्तींचा हल्ला टाळण्यासाठी किल्ल्याला अणकुचीदार असे दरवाजे होते आणि दरवाजाला जे काही लोखंडी खिळे लावलेले होते त्या ठिकाणी विष लावलेले असायचे, जेणेकरून ज्यावेळेस हत्ती हा दरवाजाला धडक द्यायचा त्यावेळेस ते विष हे हत्तीला टोचले जायचे आणि थोड्याच वेळास हा हत्ती मरण पावत असे। त्यासाठीच असे अणकुचीदार दरवाजे किल्ल्यावर बनविण्यात आलेले होते। त्यानंतर किल्ल्यामध्ये 180 स्तंभांचे हेमाडपंथी मंदिर देखील आहे। मंडळी, किल्ल्यामध्ये चांद मिनार किंवा मून टॉवर देखील आहे। बहमनी सल्तनच्या सुलतान अल्लाउद्दीन बहमन शाह याने बांधलेला विजय बुरुज प्रसिद्ध कुताब मिनारच्या नमुना असलेल्या या मिनारची उंची सुमारे 64 मीटर आहे आणि त्यात गोलाकार बाल्कनी, अनेक चेंबर्स आणि पायथ्याशी एक मोठी मशीद देखील आहे। दौलताबाद किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज ही मिनार आणि तिचा भव्य आकार आणि सुंदर कोरीव या कामांसाठी ही मिनार प्रसिद्ध आहे। हे सर्व सौंदर्य पाहत असताना आम्ही पोहोचलो ते भारतीय पुरातत्व विभागातर्फे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पुरातन तोफांचे भव्य संग्रहालयात। हे भव्य संग्रहालय या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत। यात प्रामुख्याने मेंढा तोफ आणि दुर्गा तोफ यांचा देखील समावेश होत असतो। यासह किल्ल्याच्या 7 तटांवर प्रत्येक बुरुजावर मोठमोठ्या तोफा देखील ठेवण्यात आलेल्या होत्या, पण कालांतराने तटबंदी ही ढासळत असल्याने व मनुष्यबळाची क्षमता कमी असल्याने त्यांचे संरक्षण हे होत नव्हते। त्यामुळे पुरातत्व विभागाने सर्व तोफा ह्या जमा करून किल्ल्यातील भारत माता मंदिराच्या पाठीमागे एक भव्य तोफांचे संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे। हे भारतातील पहिले खुले तोफ संग्रहालय असून किल्ल्याच्या परिसरात असलेल्या तोफा ह्या पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत। तसेच या तोफा पाहत असतानाच ऐतिहासिक क्षणांची देखील अनुभूती यावी असं या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करण्यात आलेला आहे। जवळपास या ठिकाणी 56 ते 58 तोफा ठेवलेल्या आहेत। सो मंडळी, यानंतर आपला पुढचा प्रवास आहे तो आहे बीबी का मकबराचा। मंडळी, भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण घटकातील एक ठिकाण म्हणजेच दक्षिणेतील ताजमहल अशी ज्याची ओळख असलेला बीबी का मकबरा हे स्मारक प्रसिद्ध आहे। याला दक्षिणेतील ताजमहल असे देखील म्हणत असतात। बीबी का मकबरा बांधण्याचे कारण असे आहे की 1657 मध्ये आजमशहाची आई यांच्या स्मरणार्थ संभाजीनगरमध्ये ताजमहलच्या वास्तूशी साधर्म्य असणारी हा बीबी का मकबरा या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला गेला। बीबी का मकबराचे फक्त कळसचे बांधकाम हे पांढऱ्या संगमरवरात बांधले गेलेले आहेत। यामध्ये संगमरवराचा कमी प्रमाणात वापर झालेला आहे। बीबी का मकबरा बांधण्यात लाल आणि काळा दगड तसेच मुख्य गोल घुमटासाठी संगमरवर देखील वापरलेले आहे। भिंतींना पांढऱ्या मातीच्या मिश्रणाचे प्लास्टर करून नक्षीदार व असं प्रकारचे सुशोभित करण्यात आलेले आहेत। हे भारतातील दुसरे ताजमहल म्हणून ओळखले जात असते, कारण येथे हुबेहूब ताजमहल सारखाच भव्य असा मकबरा बांधण्यात आलेला आहे। मंडळी, या ठिकाणी 25 रुपये एंट्री फी आहे। एंट्री फी पे केल्यानंतर आपण आत एंट्री केल्यावर बीबी का मकबऱ्याभोवती एक विस्तीर्ण अशी बाग आहे, ज्यामध्ये मुघल शैलीतील 4 बागची रचना आहे।
4 कोपऱ्यात उभे असलेले हे मिनार यामुळे हे स्मारक ताजमहलची आठवण करून देत असतात। बीबी का मकबरा हा भारताचा समृद्ध असा मुघल संस्कृतीचा इतिहास आणि मुघल साम्राज्याचा स्थापत्य परंपरेचा एक महत्त्वाचा असा भाग आहे। याचे सौंदर्य, शिल्पकला आणि इतिहास यामुळेच हे देखील अद्वितीय असं स्मारक बनलेलं आहे। बीबी का मकबरा हे छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकीच एक आहे। येथे हजारो देशी तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात। बीबी का मकबरा हे समृद्ध मुघलकालीन इतिहासाच्या स्थापत्यकलेच्या वारशाचंच एक प्रतीक आहे। मंडळी, या बीबी का मकबराच्या मुख्य घुमटावर हे संगमरवरापासून बनवलेलं आहे आणि यांच्या भिंतींवर तसेच घुमटावर नाजूक असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। तसेच यामध्ये आत प्रवेश केल्यानंतर या घुमटाच्या मधोमध बानो बेगम यांची देखील कबर आहे। कबरीच्या वरच्या बाजूस असणाऱ्या नक्षीदार खिडक्यांमधून सकाळी सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश या कबरीवर पडत असतो, अशी या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे। चला तर मग मंडळी, पहिल्या दिवसाचा आपला हा प्रवास या बीबी का मकबरा याच ठिकाणी थांबत आहे। आज आपण शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। 1500 वर्षांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्यालेला, शेकडो पिढ्यांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे। अनंत प्रकट अप्रकट तथ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल अशी संपत्ती आहे, ज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे। हे विसरू मात्र आपल्याला चालणार नाही। चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या प्रवासात। उद्या आपण घृष्णेश्वर आणि वेरूळच्या लेण्या करणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत तुम्ही देखील पुढच्या प्रवासाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका की आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ते। सो टेक केअर अँड बाय।